श्रोते नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 150व्या वर्षाच्या म्हणजे शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या ज्ञानसत्राचा समारोप आज माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या व्याख्यानाने होतो आहे. ज्या व्याख्यानमालेने 3 शतकं वेगवेगळ्या 3 शतकामध्ये महाराष्ट्रातल्या रसिकांचं, नागरिकांचं, विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याचं काम केलं, ज्या व्याख्यानमालेला मानदंड मानून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अनेक व्याख्यानमाला सुरू झाल्या, त्यातल्या कोणी वसंत नाव घेतलं, कोणी शारदीय नाव घेतलं. त्यामुळे आज आता अशी परिस्थिती आली की वसंत व्याख्यानमाला पुणे असं सांगावं लागतं. आणि मग त्यांना ते कळतं की ही न्यायमूर्ती रानडेंची, जयंतराव टिळकांची, महामहोपाध्याय दत्तोवामन पोतदारांची व्याख्यानमाला आहे. या ऐतिहासिक व्याख्यानमालेच्या ऐतिहासिक अशा 150व्या ज्ञानसत्राच्या समारोपासाठी आपण सगळे उपस्थित आहात. आपलं सगळ्यांचंही स्वागत. माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना ऐकण्यासाठी अनेक नामवंत इथं उपस्थित आहेत, त्या सर्वांचंही स्वागत. प्रथेप्रमाणे आज ज्ञानसत्राचा समारोप असल्यामुळे वक्तृत्वोत्तेजक सभा म्हणजे वसंत व्याख्यानमालेची जी मातृसंस्था आहे, या संस्थेचे संस्थापक न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक त्यांच्यानंतरचे अध्यक्ष या दोन्ही महनीय व्यक्तींच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या समारोप समारंभाची सुरुवात. वक्तृत्वोत्तेजक सभेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रोहित टिळक आणि वक्तृत्वोत्तेजक सभेच्या कार्यवाह माननीय डॉक्टर गीताली टिळक असे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आपल्या साक्षीनं जगातील कदाचित पहिलाच असेल असं आपण म्हणू शकतो अशा एका व्याख्यानमालेच्या 150व्या वर्षाचा समारोप आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं संपन्न होणार आहे. वसंत व्याख्यानमाला म्हटली की अनेक नावं त्याच्याशी जोडलेली असतातच. कुठल्याही मराठी माणसाच्या मनात ती आपोआप रुंजी घालायला लागतात. न्यायमूर्ती रानडे अर्थातच एक, लोकमान्य टिळक दुसरं, जयंतराव टिळक तिसरं, विद्यमान अध्यक्ष माननीय डॉक्टर दीपक टिळक चौथं. याच सारखं आणखीन एक नाव ज्यांनी 2 तपांपेक्षा अधिक काळ या संस्थेचं नेतृत्व केलं, महामहोपाध्याय दत्तोवामन पोतदार. त्यांच्या काळात सभेच्या संकेतांना अतिशय मोठं महत्त्व आलं आणि त्यामुळे आज जरी माननीय चंद्रकांत दादा यांना ऐकण्यासाठी आपण अत्यंत आतुर असलो तरी या संकेतांचं पालन करून आपण पुढे जाणार आहोत. त्यानुसार आपण आपल्या पूर्वसुरींना, त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, संयोजकांच्या वतीनं आपण आता माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना म्हणजे सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांना आणि डॉक्टर रोहित दादा टिळक आणि डॉक्टर गीताली टिळक या सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं, आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करावा. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, लोकमान्य टिळकांची प्रतिमा, धन्यवाद दादा. मी रोहित दादांना विनंती करतो की लोकमान्य टिळकांची प्रतिमा त्यांनी चंद्रकांत दादा यांना द्यावी. यानंतर मी संस्थेच्या कार्यवाह आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर गीताली टिळक यांना विनंती करतो की भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ चंद्रकांत दादा यांना द्यावा. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. श्रोते, आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना माहिती आहे, कदाचित काही थोडेच लोक आज नव्याने व्याख्यानाला दादांना ऐकण्यासाठी आले असतील, तर अगदी थोडक्यात मला आपल्याला सांगू दे की 1871 पासूनचा हा प्रवास आहे. आज आपण 2025 मध्ये बोलतोय. आजही 1 तासापूर्वी इतका जोरात पाऊस आला की आपल्यापैकी जाणकार श्रोत्यांच्या मनात आठवणी आल्या असतील. नवीन श्रोत्यांना वाटलं असेल अरे आजचा कार्यक्रम होतोय का नाही. पण बरोबर 6 वाजता हे मान्यवर इथं उपस्थित आहेत, आपण उपस्थित आहात आणि वसंत व्याख्यानमालेचा कार्यक्रम त्याच दिमाखात संपन्न होतो. हा इतिहास आहे आणि इतिहास आणि संस्कृती नेहमी हातात हात घालून चालतात. 1871 पासून आजपर्यंत जे फार मोठं काम या निमित्ताने झालं त्याला प्रबोधनाचा महायज्ञ असं आज म्हटलं जातं. या सभेची शताब्दी जेव्हा झाली
तेव्हा माननीय जयंतराव टिळक अध्यक्ष होते, तेव्हा एक स्मरणिका प्रकाशित केली गेली, त्यालाही आता 50 वर्ष झाली. त्यामुळे आजचं मुहूर्त साधून 150व्या ज्ञानसत्राचा समारोप हे मुहूर्त साधून माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांच्या मार्गदर्शनाखाली एक स्मरणिका करण्याची योजना होती. त्यासाठी गेली काही वर्ष त्यावर काम चालू होतं. या स्मरणिकेचं प्रकाशन माननीय चंद्रकांत दादांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. श्रोतेहो, जी व्याख्यानमाला 2 महायुद्ध संपूनही चालू आहे, जी व्याख्यानमाला चालू झाल्यापासून आजपर्यंत 50वर देश स्वतंत्र झाले, जी व्याख्यानमाला एकेकाळी टेबलवर तांब्या भांड, ध्वनिमुद्रण व्यवस्थेचा अभाव, माईक असेल नसेल अशा वेळी चालायची, ती आता डिजिटल झाली. एवढे बदल, एवढी स्थित्यंतर ज्या व्यासपीठाने अनुभवली, त्याचा साक्षेपी इतिहास माननीय चंद्रकांत दादा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आता प्रकाशित होतो आहे. ही जी स्मरणिका आहे, मी आत्ताच आपल्याला सांगितलं, खूप मोठा प्रवास आहे. तो शब्दबद्ध करणं हे काम तसं सोपं नाही. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे श्रीयुत सु. पाटील यांनी हे शिवधनुष्य पेललं आणि माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्णत्वाला नेलं. म्हणून मी श्री सु. पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. काळ बदलला. एकेकाळी पुण्यात वृत्तपत्रात चौकटी असायच्या, तो काळ आता मागे पडला, पण तशा चौकटी असत्या तर पुन्हा पाटील यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार अशी चौकट छापायला बराच वाव होता. अतिशय कष्ट घेऊन अभ्यासपूर्वक असं काम श्री सु. पाटील यांनी केलं. अनेक किस्से आणि अनेक मानदंड या निमित्ताने प्रस्थापित झाले वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती. आता आपल्याला काही गोष्टी की या व्याख्यानमालेचं महत्व काय आणि किस्से किती, तर अगणित हा एक शब्द योग्य. नामदार शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा त्यानंतरचं पहिलं जाहीर व्याख्यान वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचं व्याख्यान होतं. त्यापूर्वी काँग्रेसच्या एकीकरणाचा नारा 1986 मध्ये दिला, तेव्हाही त्यांनी व्यासपीठ निवडलं ते वसंत व्याख्यानमालेचं. एक थोडासा चटका लावेल असाही किस्सा आपल्याला सांगितलं पाहिजे. माननीय प्रमोद महाजन यांचं जेव्हा दुर्दैवी निधन झालं, त्याही वेळी वसंत व्याख्यानमालेचं ज्ञानसत्र चालू होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन एका महनीय नेत्याचं व्याख्यान ठरलेलं होतं. परंतु इतके अनपेक्षित प्रसंग असं ओढवल्यामुळे काय करायचं असं सगळ्यांसमोर प्रश्न होता. पण या मालेच्या व्यासपीठाचं महत्त्व जाणून अनिरुद्ध देशपांडे सर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही काळ जे अध्यक्ष होते, त्यांनी हे शिवधनुष्य पेललं. ते म्हणले की हा प्रबोधनाचा यज्ञ चालू राहिला पाहिजे, अतिशय दुःखद परिस्थिती असली तरी हे व्याख्यान मी देईन. आणि मग ते व्याख्यानाला आले. तेव्हा अशा अनंत आठवणी आहेत, त्यापैकी काही निवडक आठवणी, अनेक किस्से या स्मरणिकेमध्ये संग्रहित केलेले आहेत. धन्यवाद पाटील सर. यानंतर आपण आजच्या समारंभाच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. ही व्याख्यानमाला आहे आणि त्यामुळे इथला मुख्य कार्यक्रम खरं तर एकच असतो, व्याख्यान. इथल्या व्याख्यानासाठी अनेक वक्ते आम्हाला अनौपचारिकपणे सांगतात की ते त्यासाठी स्वतंत्र अभ्यास करतात. इथल्या श्रोत्यांमधला कधी कोण IAS म्हणून पुढे झळकेल याचा भरोसा नसतो, स्पष्ट शब्दात सांगेल. पुण्यामध्ये जे शेकडो जण बाहेरून शिकायला येतात, UPSCचं टार्गेट ठेवून MPSC साठी वगैरे, ते आवर्जून इथे व्याख्यानाला हजेरी लावतात. कारण दीपक टिळक सर म्हणतात तसं त्यांच्या भाषेत सांगायचं तर एक व्याख्यान ऐकणं म्हणजे अनेक पुस्तकं शिकण्यासारखं आहे. आणि अशी इथं 30 व्याख्यानं होतात दररोज, खंड न पाडतात 30 व्याख्यानं 21 एप्रिल ते 20 मे. तेव्हा या जवळजवळ ज्याला जगात तुलना नाही अशा ज्ञानसत्राचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि त्याचं समारोपाचं व्याख्यान गुंफणार आहेत माननीय श्री चंद्रकांत पाटील. आता तर ते पुणेकरच आहेत, लोकप्रिय आमदार आहेत पुण्याचे, त्यांच्या ओळखीची काहीही गरज नाही. पण मी म्हटलं तसं दत्तू वामन पोद्दारांचं नाव या व्यासपीठाशी जोडलं. सभेचा एखादा जरी संकेत थोडासा जरी ढिला झाला तरी आम्हाला लगेच दवा पोद्दारांची आठवण होते. आणि म्हणून दादा, तुमच्या ओळखीची अजिबात गरज नसली तरी मला परवानगी द्या की तुमची औपचारिक ओळख करून घेऊ दे. माननीय चंद्रकांत दादा पाटील हे मुंबईकर होते. मुंबईत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं, BCom केलं आणि त्यानंतर त्यांनी
संघ परिवारातल्या संस्थांच्या कार्यासाठी झोकून दिलं. मी अगदी थोडक्यात सांगणार कारण खूप मोठा कालपट आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण तपश्चर्या वगैरे शब्द वापरतो, नकळत वापरतो. 12 वर्ष म्हणजे तपश्चर्या. 14 वर्षांचं महत्त्व भारतीयांना नवीन नाही. 1980 ते 1994 अशी तब्बल 14 वर्ष चंद्रकांत दादांनी परिवारातल्या संस्थेचा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पूर्ण वेळ समर्पित कार्य केलं आणि त्यानंतर ते इतर सेवा कार्यामध्ये गेले. त्यांचा राजकीय प्रवास आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तो अगदी थोडक्यात सांगतो. पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्यांदा 2008 मध्ये आणि मग 2014 मध्ये असे दोन्ही वेळा ते बहुमताने निवडून आले. मग त्यानंतर पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून निवडून आले. कुठल्याही जाहीर कार्यक्रमात एक औपचारिकता असते. आमदार किंवा खासदार आले की लोकप्रिय आमदार किंवा खासदार म्हणायचं. पण हा सदाशिव पेठेतला कार्यक्रम आहे, वसंत व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे. मला आपल्याला असं सांगू दे की आपण जबाबदारीनं माननीय चंद्रकांत दादांना लोकप्रिय आमदार असं म्हणूया. कारण असं की शेवटची निवडणूक जी झाली 2024 मध्ये, तेव्हा चंद्रकांत दादांचं मताधिक्य, फक्त एकूण मतं नाही, फक्त मताधिक्य 1,12,000 पेक्षा थोडं अधिकच होतं. तेव्हा असे खऱ्या अर्थानं लोकप्रिय चंद्रकांत दादा आज समारोपाचं व्याख्यान देणार आहेत. 2014 पासून अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अगदी थोडक्यात सांगतो, कृषी, फलोत्पादन आहे, संसदीय कार्य आहे. सध्या ते उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री आहेत, पण त्यापूर्वी महसूल खात्यामध्येही त्यांनी काम केलेलं आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम करताना खूप मोठ्या एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, ते म्हणजे व्यावसायिक शिक्षण पदव्युत्तर पातळीवर मुलींना मोफत व्हावं, असं त्यांच्या कारकिर्दीत मोठा निर्णय घेतला गेला. त्याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ते आग्रही आहेत, ती चांगल्या रीतीने व्हावी, असं मोठं कार्य त्यांनी त्या भूमिकेत नाही केलं. इतर राजकीय ओळख थोडक्यात सांगायची तर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. सोलापूर, अमरावती, पुणे, सांगली यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली. शेवटचा एकच छोटा भाग सांगतो की राजकीय नेता म्हटलं की सामान्य माणसाच्या मनात काही एक प्रतिमा असतात, पण त्याला छेद देणारं व्यक्तिमत्व आहे. आपण जर कोथरूड मतदारसंघात अंदाज घेतला तर तिथल्या नववधूंसाठी एक योजना दादांच्या पुढाकाराने जोरात राबवली जाते. दुर्बल घटकातल्या मुलींसाठी वेगळी योजना राबवली जाते. तिथला आकडा तर काही हजारात असेल, त्यामुळे मी औपचारिकता टाळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी दादाचं काम जोरात चालू असतं. ई सेवा केंद्र तर अनेक मोफत जोरात त्यांच्या मदतीने कार्यरत असतात. बाकी गणेशोत्सव, दिवाळी या निमित्ताने कोथरूडमधल्या सगळ्या घटकांशी चंद्रकांत दादांचा संपर्क असतो आणि म्हणूनच ज्यांना जो एकूण मताचा आकडा वाटेल असा आकडा हा चंद्रकांत दादांच्या फक्त मताधिक्याचा असतो, असे माननीय चंद्रकांत दादा पाटील आज या ज्ञानसत्राच्या समारोपाचं व्याख्यान इथं देणार आहेत. भारतीय ज्ञानसंपदा विश्व कल्याणाची गंगोत्री या विषयावर ते आपल्याशी बोलणार आहेत. पण त्यापूर्वी मी मगाशीच म्हटलं तसं ओळख खूप आहे, ती करून देणं हे औपचारिकताही आहे आणि अवघडही आहे. त्यापेक्षा दृकश्राव्य पद्धतीने त्यांचं कार्य आपल्यासमोर यावं अशी योजना आहे. मी अशी विनंती करतो की चित्रफित सुरू करावी. त्यानंतर माननीय चंद्रकांत दादा आपल्याशी बोलतील. चंद्रकांत बच्चू पाटील एक अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मास आलेला गिरणी कामगाराचा मुलगा. बीकॉम पर्यंतचं शिक्षण त्यांनी अत्यंत कष्टप्रद अवस्थेत पूर्ण केलं. विद्यार्थी परिषदेचे तत्वचिंतक माननीय यशवंतराव केळकर यांचा घनिष्ठ संपर्क त्या काळी गिरण गावातील वस्त्यांमध्ये असायचा. तिथे चंद्रकांत त्यांच्या संपर्कात आले. चंद्रकांत मधील नेतृत्व गुण यशवंतरावने ओळखले. त्यांच्याच आवाहनावरून चंद्रकांत विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात मार्बलवर राहण्यासाठी 1978 साली आले. आणीबाणीचा कालखंड संपलेला होता. राष्ट्रवादी चळवळी वीरवृत्तीच्या आवेशात अधिक व्यापकपणे सक्रिय होत होत्या. त्याच आवेशात चंद्रकांतने स्वतःला विद्यार्थी चळवळीच्या कार्यात झोकून दिलं. या कालखंडात माननीय यशवंतराव केळकर आणि माननीय बाळासाहेब आपटे विद्यार्थी चळवळीला दिशा देत होते.
त्यांच्या आव्हानावरूनच 1980 साली जालन्याच्या प्रदेश अभ्यास वर्गात पूर्णवेळ प्रचारक म्हणून चंद्रकांत पाटलांच्या नावाची घोषणा झाली आणि जळगाव जिल्ह्याला पहिला पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मैत्री करणं, मित्रांची काळजी घेणं आणि मित्रांची जोपासना करणं हे चंद्रकांत पाटलांचं बलस्थान आहे. त्यामुळेच त्यांच्या भोवती आजही मित्रांचं मोहोळ असतं. मित्रच नव्हे तर सगळीच माणसं चंद्रकांत पाटलांना दादा म्हणतात. या दादांचा संपर्क थेट चुलीपर्यंत. त्यामुळेच अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात दादांना आई, बाबा, आजी, काका, भाऊ या नात्यांनी भरलेलं भलं मोठं कुटुंब लाभलंय. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाशी दादांचा आजही संपर्क आहे, संवाद आहे. प्रसिद्ध उद्योगपती माननीय भवरलालजी जैन हे सुद्धा दादांच्या सुसंवादामुळेच परिषदेचे हितचिंतक झाले ते कायमचे. दादा पाटील हे स्वतः एक चालती बोलती इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटचा मुख्य आधार आहे तो फक्त कार्यकर्ता. विद्यार्थी परिषदेचे क्षत्रिय संघटन मंत्री आणि महामंत्री म्हणूनही दादांची कारकीर्द अविस्मरणीय अशीच राहिली आहे. सामाजिक समरसतासारख्या संवेदनशील विषयावर त्यांनी महामंत्री असताना देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून विभिन्न प्रदेशातील सामाजिक परिस्थिती समजावून घेतली. राजकीय पटलावरील दादांची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची झलक दाखवून दिली आहे. दादांच्या उंचवत जाणाऱ्या आलेखात त्यांचा अत्यंतिक साधेपणा आजही तसाच टिकून आहे. किंबहुना साधेपणा ही तर त्यांची स्ट्रेंथ आहे. दादांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. त्यांची संघर्ष यात्रा चित्तथरारक आणि तेवढीच प्रेरणादायी आहे. मानवी मनाचा वेध घेणारा, परस्परातील नातेसंबंधाची जोपासना करणारा त्यांच्यासारखा कुशल संघटक एखाद दुसराच असेल. श्रोतेहो, खूप पूर्वी म्हणजे 50 वर्षांच्या पेक्षा पूर्वी वसंत व्याख्यानमालेच्या व्याख्यानाचा सुद्धा एक पॅटर्न बनलेला होता. वक्ते, वक्त्यांची ओळख, त्यानंतर मुख्य भाषण, त्यानंतर अध्यक्षीय भाषण, ज्यासाठी 10 पोतदार उपस्थित असायचे आणि वक्ते त्यांना शब्दशः घाबरायचे असं अनेकांनी लिहून ठेवलंय आपल्या लेखनामध्ये. मग कधी कधी वक्त्यांना प्रश्न विचारणं, त्यावर त्यांनी उत्तरं देणं, असा हा कार्यक्रम रंगायचा. पण गेल्या काही वर्षांपासून हा पायंडा संयोजकांनी जाणीवपूर्वक बदलला आणि जयंतराव टिळक आणि त्यानंतर माननीय डॉक्टर दीपक टिळक या दोघांनी असं आवर्जून आम्हाला सांगितलं की वक्त्याच्या भाषणानंतर आम्ही बोलणार नाही आणि म्हणून आपण या पायंड्यामध्ये बदल करून उद्घाटन आणि समारोपाचं अध्यक्षीय समारोप असं स्वरूप बदलून अध्यक्ष मनोगत असं स्वरूप केलं. आणि त्यानंतर जसं इंग्रजीत म्हणजे आजची मराठीत, पुणेरी मराठीत द स्टेज इज युअर्स असं आम्हाला वक्त्यांना म्हणता यायला लागलं. त्यामुळे या बदललेल्या पायंड्याला अनुसरून आता मी वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर दीपक टिळक सरांना विनंती करणार आहे की त्यांनी वसंत व्याख्यानमालेच्या 150व्या ज्ञानसत्राचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर दीपक टिळक. वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आज इथे समारोपाचं पुष्प गुंफण्यासाठी माननीय चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत. ते माझे वसंत व्याख्यानमालेतले सर्व सहकारी, सर्व श्रोते, खरोखर 150 वर्ष एखादी व्याख्यानमाला चालावी हा चमत्कार आहे आणि त्याची नोंद इतिहासाने घ्यावी
आणि सुवर्णाक्षराने लिहावी अशा तऱ्हेची ही व्याख्यानमाला आहे. लोकमान्य टिळकांनी तर तेव्हा त्याला ज्ञानव्यापी म्हटलं. कारण ज्ञानाची जिज्ञासा ही सगळ्यांना असते आणि त्याच्यामुळेच वेदांपासून आत्तापर्यंत आपण संकलित करत आहोत, ज्ञान संकलित करत आहोत. आणि जसजसे बदल होत गेले, त्या संकलनामुळे प्रगती होत गेली, तसतशी नवी आयाम आपल्याला प्राप्त झाले. व्याख्यानमालेचा काळ तर खूप वेगळा असा आहे की ज्याने 3 शतकं पाहिली आणि त्यातलं मधलं शतक म्हणजे पहिलं शतक हे होतं की ज्या वेळेला मगाशी उल्लेख झाला की विधवा वगैरे अशा तऱ्हेचं सामाजिक त्याच्यात बदल होत किंवा चर्चा होत असताना आज लग्नाशिवाय नवीन पिढी राहू इच्छिते, इतके बदल आहेत. त्याच्यामधले सगळे वृद्धाश्रम, वेगवेगळं राहणं, म्हणजे एकत्र कुटुंबीय पद्धती मोडणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि 19वे शतक हे खरोखर खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळे महाराष्ट्राने सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा सगळ्याच ह्याच्यातलं नेतृत्व महाराष्ट्राने केलं आणि इथे जे बोललं गेलं, इथे जे चर्चिलं गेलं, ते भारतात झालं. आपण किती काळ हे बदल पाहतो. सगळ्यांनी अगदी हे नसतील, पण माझी सुरुवात झाली म्हणजे समजायला तेव्हापासून हे व्याख्यानमालेशी संबंध आला. तेव्हापासून पाहिलं तर खूप बदल झाले. कुठे यंत्र येऊ आणि ते असावं, स्वदेशी उद्योग असावे म्हणून लोकमान्यांनी मांडलं. आणि आजचा काळ आणि यायचं त्यात पदार्पण हा केवढा मोठा बदल आहे. परवा मिलिंद जोशी, प्राध्यापक मिलिंद जोशी यांनीच म्हटलं की गेल्या 25 वर्षात जो खूपसा माझा कार्यकाळ, यात माहितीचे स्रोत किती झाले. त्यावेळेला पुस्तकही नव्हती, त्याच्यामुळे व्याख्याता त्याचे विचार मांडायचा, त्याला एखादा रेफरन्स चुकला तर प्रेक्षकातला कोणतरी उठून थांबवायचा आणि तिथल्या तिथे तो रेफरन्स सांगून टाकायचा किंवा प्रश्नोत्तरं व्हायची आणि त्याच्यावर व्याख्याता हा त्याचं हे द्यायचा किंवा दत्तवामन पोद्दार हे स्वतःच हे असल्यामुळे ते सगळ्यालाच उत्तरं द्यायचे. हे थोडं मोडलं मी, कारण प्रत्येक याला नंतर बोलणं, त्या व्याख्यात्याच्या काही चुका झाल्या असतील तर त्याच्यावर कॉमेंट करणं, हे मला काही माझ्या बुद्धीच्या याला पटलं नाही. कारण नंतर त्याला व्याख्याताने उत्तर देऊ शकत, तिथे संपतात. पण आत्ताचा हा जो काळ आहे त्याच्यात माहिती स्रोत एवढे निर्माण झाले, बघता बघता संगणक आले, केबल आली, फोन आले. आज प्रत्येक फोन म्हणजे कॉम्प्युटर आहे जवळ.
हे माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं होतं की असं होईल. तेव्हा माझाही विश्वास बसला नाही. हा आपलं म्हटलं काही ते सांगतो आपल्याला. पण खरोखर एका चिपमध्ये अनेक गोष्टी आणून ठेवल्या आणि त्या प्रत्येकाला आज कळतं. पण व्याख्याताईलाही तयारी करून इथे यावं लागतं. पूर्वी काळ किंवा आजही असं आहे की वसन व्याख्यान मालेत आपल्याला निमंत्रित करत आहे व्याख्यानाला. याचा अभिमान त्या वक्त्याला असतो. आणि श्रोतेही असे असतात की तेही जाणतेपणाने ते ऐकत असतात. काळ बदलला. करोनाच्या ह्याच्यातमध्ये आम्हाला ऑनलाईन व्याख्यानं काही करावी लागली. त्याच्यामुळे फक्त पुण्यापुरतं ते बंधन होतं. त्यावेळी पुण्यात खूप जणी येत असत. या ऋतूत, वसंताच्या ऋतूत तर खूप लोक येत. आणि पुण्यातच इतके लोक होते, विद्वान होते. ते राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व ज्यांनी केलं ते असे लोक तिथे येऊन अभ्यासपूर्ण वातावरण. म्हणून म्हटलं की श्रवण, ऐकणं याला खूप महत्त्व आहे आपल्या ह्याच्यात. आणि त्याच्यातून अशा विचारवंतांचे विचार आपण ऐकणं आणि वेगवेगळे जे सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल होतात किंवा आरोग्याबाबतही आम्ही काही व्याख्यानं ठेवली. अशा सगळ्याच विषयावर व्याख्यानं, ऐतिहासिक, त्याच्या नोंदी, त्याचं हे किती पुस्तकं आपण वाचायची. माझा एक मित्र होता, फार शिकलेला नव्हता. त्याला मी एकदा वसन व्याख्यान मला संपल्यावर तो मला भेटला. म्हटलं दरवेळा पाहतो तू असतो. तो म्हणाला आपण कुठे पुस्तकं वाचायची एवढी. बघता वाचतो, आपण ऐकायचं आणि सगळ्यातलं सार आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे हे एक वेगळं असं ज्ञानयज्ञ आहे जो अखंड चालू आहे. 150 वर्ष आली. या वर्षी मला याच्यात होतो की श्रोते किती प्रतिसाद देते. परंतु खरंच सांगायला मग आनंद होतो. आणि हे की अगदी भरभरून नसेल तेव्हा तिकीट, पासधारक असं सुद्धा पद्धत होती. म्हणजे तिकीट लावून भाषण ऐकणं हे वसन व्याख्यानवाल्याने करू जाणं. आणि इथे येत असत लोक. त्यातून उत्पन्न फार होतं असं नाही, पण खुर्चीचं भाडं निघतच. पण लोकांनी मदत केली आणि त्या याच्यावरही व्याख्यानमाला इतके वर्ष चालू राहिली. यावर्षी आम्ही 30 दिवस पूर्ण 1 मे सोडून, कारण सुट्टीच्या दिवशी फारच लोक जायला, बाहेर पडायला जरा नाखुश असतात. त्याच्यामुळे ते पाहून पण यावर्षी सगळी व्याख्यानं आम्ही ठेवली आणि 300-400 श्रोते तरी कमीत कमी आम्हाला लाभले. म्हणून त्या सगळ्यांचे सुद्धा खरं आभार मानायला खूप पाहिजे. वक्तेही तितकेच तोलामोलाचे लाभले. त्याच्यामुळे श्रोते लाभले. आणि 150वं हे ज्ञानसत्र आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या व्याख्यानाने पूर्ण होत आहे. एका शिक्षण मंत्र्याच्या व्याख्यानाने ते पूर्ण होत आहे. हा खरोखर एक चांगला योगायोग आहे. यापेक्षा अधिक मी आपला वेळ घेत नाही. सगळेजण या ठिकाणी आलात. चंद्रकांत दादा पाटील
मुंबईवरून धावत पळत या ठिकाणी वेळेवर आले, वेळेवर कार्यक्रम चालू झालेला आहे आणि त्यांनाही भरपूर वेळ मिळावा आणि याच्या पुढेही व्याख्यानमाला अशीच चालू राहील. किती ऑनलाईन किती हे कमिटी आता याच्यावर ठरवेल, कारण कसे वक्ते मिळतात याच्यावरही असतं. तर एवढंच, आणि ते चालू राहावी एवढंच न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळकांच्या चरणी मी विनंती करतो आणि इथेच विराम. धन्यवाद टिळक सर. हे जे अनेक बदल आता सरांच्या भाषणातून आपण ऐकलेत, सामाजिक बदलांसह अनेक बदल आपण ऐकलेत. वसंत व्याख्यानमाला डिजिटल होण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं फार मोठं योगदान आहे, हे मला नम्रपणे नमूद केलं पाहिजे. कारण बाकीचे सर्व मान्यवर विद्यापीठाशी संबंधित आहेत, त्यामुळे विनयाने ते हे स्वतः सांगणार नाहीत. म्हणून मालेचा एक संयोजक म्हणूनही आणि एक श्रोता म्हणूनही मला हे ऋण व्यक्त करू देत. गेली काही वर्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यम विभागाच्या सहकार्याने या सर्व व्याख्यानांचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि ती यूट्यूबवरही नंतर उपलब्ध केली जातात. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच. फायद्याची एकच गोष्ट सांगून आपण समारोपाच्या व्याख्यानाकडे येऊयात. काही वर्षांपूर्वी सर निखिल कुलकर्णी या अमेरिका स्थित वक्त्यांचं सूर्यनमस्काराविषयीचं व्याख्यान झालं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यम विभागाच्या सहकार्याने एडिटिंग करून ते यूट्यूबवर टाकलं गेलं आणि अल्पावधीत 10,000पेक्षा अधिक लोकांनी ते व्याख्यान पाहिलं आणि ऐकलं. तेव्हा हा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. आणि वसंत व्याख्यानमाला जरी 150 वर्षाची झाली असली तरी ती जुनाट झालेली नाही, ती बदलांसाठी नेहमीच सकारात्मक आहे आणि त्यामुळे होऊ शकलं. आजचंही व्याख्यान काही काळानंतर संपादित स्वरूपात टेक्निकली फिट करून यूट्यूबवर टाकलं जाईलच. परंतु वसंत व्याख्यानमालेची खरी मजा ही समोरासमोर श्रोते आणि वक्ते यांची इंटरॅक्शन होणं ही आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत म्हणून वक्ताचे वक्ता नोहे श्रोते नेविण. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं, व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या परवानगीनं मी माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना अशी विनंती करतो की 150व्या ज्ञानसत्राचा समारोप आपल्या व्याख्यानाने व्हावा. भारतीय ज्ञानसंपदा विश्व कल्याणाची गंगोत्री या विषयावर आता आपल्याशी बोलत आहेत माननीय चंद्रकांतदादा पाटील. माझ्या आधीच्या सगळ्यांनी ह्या व्याख्यानमालेचा एक गौरवशाली इतिहास आपल्या सगळ्यांसमोर मांडला आहे. अशा एका 150 वर्ष अव्याहतपणे चाललेल्या व्याख्यानमालेत समारोपाचं व्याख्यान देण्यापूर्वी आज जो विषय मी मांडणार आहे, भारतीय ज्ञानपरंपरा, त्या ज्ञानपरंपरेमध्ये 6 क्षेत्रातलं त्यावेळेचे दिग्गज, त्यांनी केलेला अभ्यास, त्यांनी जगाला केलेलं मार्गदर्शन, असं 6 जणांचं मांडताना त्यातलं एक आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्राचा सगळा अभ्यास करून सगळ्या जगासमोर अमावास्या, पौर्णिमा, ग्रहण पासून, पंचांगापासून सगळ्या गोष्टी 3000 वर्षापूर्वी केल्या. म्हणजे आपल्या मनात न्यूनगंड आहे की आपल्याकडे काहीच नाही, तर हे 3000 वर्षापूर्वी केलं. तर त्यांचाच वारसदार म्हणता येतील असे डॉक्टर जयंत नारळीकर, की जे खगोलशास्त्रामधलं मोठं नाव, त्यांचं निधन झालं. मी सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सर्व पुणेकरांचेच काय, पण समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंतराव नारळीकर सरांचे आज सकाळी निधन झाले. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. विशेष म्हणजे भारतीय ज्ञानसंपदेचा यथार्थ पण विवेकपूर्ण आदर बाळगत असतानाच आपल्या संशोधनाच्या कार्याने भारताची बौद्धिक परंपरा तितक्याच समर्थपणे पुढे नेणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांच्या निधनाने भारताच्या वैज्ञानिक आणि संशोधनाच्या क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. खरं म्हणजे डॉक्टर नारळीकर सर मूळचे कोल्हापूरचे. त्यांचा जन्मही 1938 कोल्हापुरातच झाला होता. पण त्यांचं जे मूळ गाव आहे ते माझ्या मूळ गावाच्या खानापूरपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर पाटगाव. गारगोटी तालुक्यातील हे पाटगाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी
ज्यांचे आवर्जून आशीर्वाद घेतले होते अशा संत मौनी महाराजांनी जिथे समाधी घेतली ते गाव नारळीकर कुटुंबीय मूळचे याच पाडगावचे. विशेष म्हणजे 2012मध्ये प्रकाशित झालेल्या डॉक्टर नारळीकर सरांनी लिहिलेल्या 4 नगरातील माझे विश्व या आत्मचरित्रामध्ये त्यांनी याबाबतचे काही तपशील दिले आहेत. त्यांनी त्या ग्रंथामध्ये म्हटल्याप्रमाणे 6 नोव्हेंबर 2006 रोजी आपल्या पत्नीसह आपल्या मूळ गावी पाडगावला त्यांनी भेट दिली आणि नदीकाठी असलेला आपल्या घराचा शेतीचा परिसर पाहिला. अर्थात तिथे घर नव्हतंच, पण ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांना याबाबतची माहिती दिली. खगोलशास्त्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करून भारतात परतलेल्या डॉक्टर नारळीकर सरांना वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी भारत सरकारने पद्मभूषण सन्मान प्रदान करून गौरवले. बनारस, केम्ब्रिजसह जगभरातील अनेक ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये त्यांनी अध्ययन केलं, नंतर अध्यापन केलं. पण मुंबईत परतल्यानंतर पुढील काळात त्यांनी कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी पुण्याची निवड केली. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली आयुका ही संस्था खगोलशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करते हे आपणा सर्वांना माहीत आहेच. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. असाच उल्लेख जरी वसंत व्याख्यानमालेचा सातत्याने आधीच्या 2-3 भाषणात झाला असला तरी त्या व्याख्यानमालेबद्दलही मला थोडं बोलायचं आहे. ज्या वसंत व्याख्यानमालेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, परमपूजनीय गोळवलकर गुरुजी, परमपूजनीय बाळासाहेब देवरस, स्वर्गीय मोहन दारिया, मोठी यादी आहे. अशांची व्याख्यानं झाली आणि ज्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान करायला मिळणं हा मोठा आपला सन्मान मानला जातो. त्यावेळेला मला निमंत्रण आलं तेव्हा मी चिमटा काढला की आपण जागे आहोत की नाही. मग मला असं वाटलं की नाही, बहुतेक हे चंद्रकांत पाटील नावाच्या आणखीन कोणाला तरी निमंत्रण द्यायचं होतं. कारण महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत पाटील नावाने होणारे 2च घोळ सांगतो. विधानसभेमध्ये 2 आमदार चंद्रकांत पाटील, एक जळगाव जिल्ह्यातले मुक्ताईनगरला निवडून आले आणि मी आता कोथरूडमध्ये निवडून आलो. दरवेळेला विधानसभा जेव्हा सुरू असते तेव्हा त्यांचे प्रश्न माझ्या नावावर येतात, माझे प्रश्न त्यांच्या नावावर जातात. तसंच दुसरा मोठा म्हणजे मी ज्यावेळेला महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो त्याच वेळेला गुजरातचे अध्यक्ष झाले ते चंद्रकांत पाटील, ते CR मी CB. अनेकांनी माझं अभिनंदन केलं, अरे वा वा महाराष्ट्राच्या बरोबर गुजरातचं पण काम आलं. आणि तसं माझी गुजरातची परंपरा आहे. 13 वर्ष विद्यार्थी परिषदेचं 13 वर्ष काम मिळालं होतं. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की त्या जुन्या 13 वर्षाच्या अनुभवाचा आधार घेऊन महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून याला गुजरातचं पण अध्यक्ष केलं. ते CR आहेत, मी CB आहे. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेचं सुद्धा निमंत्रण आल्यानंतर यांना उद्या आणखीन कुठल्या तरी चंद्रकांत पाटलांना निमंत्रण द्यायचं होतं असं मला वाटलं. पण मी खात्री करून घेतली आणि मी स्वतःला खूप मला स्वतःचा अभिमान वाटला, गौरव वाटला की आपल्याला ह्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान करायला बोलवलं. मी व्याख्यानमालाशी संबंधित डॉक्टर टिळक असतील, डॉक्टर दीपक टिळक, रोहित असेल आणि पितालीताई आणि सगळ्या सहकाऱ्यांचा अशासाठी आभार मानेन की नॉर्मली राजकारणामध्ये वाचन चिंतन ह्याला वेळच मिळत. तिथे बसून बरं वाटतं, गाड्या पोलीस बंदुका, पण ते इथे आल्यानंतर कळेल की श्वास घ्यायला वेळ नसतो. आणि त्यामुळे मला या व्याख्यानमालेत व्याख्यान देण्याच्या निमित्ताने खूप वाचायला संधी मिळाली. कारण मला ते सगळं वर्णन अनेकांनी केलं की असे लोक येतात की ते उठतात आणि प्रश्न विचारतात. म्हटलं व अशी नौबत आली तर आपल्याकडे सगळं असावं. म्हणून मी अगदी मुंबईवरून कॅबिनेट अटकून निम्म्यावरच कॅबिनेट सोडली. देवेंद्र आग्रह झाला की मला वसंत व्याख्यान पण म्हटलं हो. त्यांनाही कौतुक वाढलं. त्यामुळे त्याचा लवकर ते वाटेत सुद्धा वाचत आलो आणि त्याच्यातून बऱ्यापैकी मांडणी करेन असं मला वाटतं. त्यामुळे या वसंत व्याख्यानमालेचा इतिहास जो आहे त्यातून भविष्यातही हे सगळं चालू राहावं अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो. 15 ऑगस्ट 2022 आता 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली होती, त्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जे पंतप्रधानांनी देशाला संबोधित करायचं असतं त्या संबोधनामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान सिंदूर ऑपरेशन नंतर तर आता
विरोधकही मान्य करतात यशस्वी पंतप्रधान. तर असे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. राजकीय नेत्याने मध्ये मध्ये वेळ मिळेल तिथे आपल्या पक्षाचं मोठेपण मांडायचं असतं. तसं मी मध्येच मांडलं की आता तरी विरोधक मान्य करत आहेत. तर त्यात त्यांनी असं मांडलं की 75 वर्ष पूर्ण झाली आज आणि 47 साली आपल्याला 100 वर्ष पूर्ण होती. ही 25 वर्ष आपल्या सगळ्यांची फार महत्त्वाची आहेत. या 25 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी जर नीट काम केलं तर आपण जगामध्ये पुन्हा एकदा आपलं जे पूर्वी स्थान होतं, भारत जगद्गुरू मानला जायचा, जगभरातून लोक इथे शिकायला यायचे, जगामधल्या व्यापारामध्ये आपलं मोठं कॉन्ट्रीब्युशन असायचं, ती स्थिती आपण पुन्हा आणू शकतो. मग ती स्थिती आणायची असेल तर त्यांनी 5 संकल्प मांडले. त्यातले 3 संकल्प प्रामुख्याने लोकांनी संघटित राहिलं पाहिजे, लोकांनी कायदे पाळले पाहिजे, लोकांनी नियम पाळले पाहिजे असं मांडलं. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या मांडल्या आणि त्यावर मी बोलणार आहे. एक मांडली त्यांनी की गुलामगिरीच्या मानसिकतेमधून 1 नाही 2 नाही संपूर्ण 142 कोटीचा समाज पहिला बाहेर काढला पाहिजे. आपलं काही नव्हतंच आणि ह्या गुलामगिरीची मानसिकता निर्माण केली आक्रमकांनी. इसवी सन 800 पर्यंत इथे आक्रमकच नव्हते. 800ला आक्रमक सुरू झाली. कधी हूण आले, कधी शक आले, मग 500 वर्ष मुघल आले, 150 वर्ष ब्रिटिश आले. ह्या सगळ्यांनी वारंवार हे बिंबवलं की तुमच्याकडे काहीच नव्हतं, तुम्हाला परंपराच नाही, तुम्ही बुद्धू, तुमच्याकडे शिक्षण नाही, आम्ही तुम्हाला शिकवायला आलेलो, आम्ही तुमचं सरकार शासन निर्माण करणार, आम्ही तुमची प्रशासन व्यवस्था उभी करणार, हे बिंबवलं. त्या बिंबवण्यामुळे आपल्यालाही असं वाटायला की खरंच आपलं काहीच नव्हतं. आपण वल्कलं घालूनच फिरायचो, नागाबरोबरच खेळायचो, ते चित्र पुंगी वाजवायची, नाग असंच आपलं असणार. या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढलं पाहिजे असं त्यांनी मांडताना असं म्हटलं की ह्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी ती सगळी भारतीय ज्ञान परंपरा नीट समोर आणली पाहिजे. ज्याचा एक उल्लेख आर्यभट्टांचा मी केला. मी प्रत्येकाचं एक 4-5 ओळी वाचणार आहे. तर मी गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलो आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा नीट मांडली. थापाबाजी नाही करायची, दंतकथा नाही सांगायची, नीट मांडली तर अरे असं होतं आहे असं म्हणून आपण जे जोरात उभे राहू त्यातून पुन्हा जुन्या भारतीय ज्ञान परंपरेप्रमाणे डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर माशेलकरांसारखी माणसं निर्माण होतील. सगळं जग अट्रॅक्ट होईल. म्हणजे मला होतं कधी प्रश्न असा पडतो की या ब्रिटिशांनी असं म्हटलं की यांच्याकडे काही नव्हतं वगैरे. आमच्याकडे काही नव्हतं तर आलात कशाला आक्रमण करायला? आमच्याकडे काही होतं म्हणून तर आलात ना बाबा. व्यापार करायला आलात कशासाठी? तर आमच्याकडे काही होतं. पण त्याहीपेक्षा आकडेवारी मांडायची झाली तर इसवी सन 0 पासून लिखापडी सुरू झाली. त्याच्या आधी म्हटलं जसं फार लिहिलं गेलं नाही, कालकुपीमध्ये वगैरे नोंदी आहेत. पण इसवी सन 0 पासून तर सगळं लिखापडी आहे. तर त्या इसवी सन 0ला भारताचा व्यापार जगाच्या 32% होता. मी सांगत नाही, ते लिखाण सांगतं. 32%. तो 32% 800 साली आक्रमण सुरू झाल्यानंतर 28% झालं, लुटायला सुरुवात झाली. तो 47ला इंग्रज जाताना 4% झाला. म्हणजे आम्ही व्यापारी होतो, आम्ही उत्पादन निर्माण करत होतो, सगळ्या जगभरात नेत होतो, तुमच्याकडे काही नव्हतं म्हणून तुम्ही इकडे आला. ब्रिटिश व्यापाराला भारतामध्ये येताना जे जहाज घेऊन आले ते भारतीय बनावटीचं होतं. त्यातलं एक जहाज 87 वर्ष टिकलं. आता कसे काय आम्ही गारुडी आणि वल्कलं गणणारे, मग तुम्ही आलात कशाला, बोंबला आणि इतके वर्ष राहिल्यात कशाला आणि इतक्या सगळ्या वस्तू तुमच्या लुटून कशा घेऊन गेलात? आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो खरा इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांसमोर नीट मांडायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे नालंदा विद्यापीठ घेऊ, म्हणतात असं की पहिलं जागतिक विद्यापीठ केम्ब्रिज ते 1200 साली स्थापन झालं. नालंदा इसवी सन 450 साली स्थापन झालं. गुप्त राजवंशातल्या कुमारगुप्ताने याची स्थापना केली. जगभरातून लोक, कोरिया, जपान, चीन, तिबेट सगळ्या ठिकाणून लोक इथे शिकायला यायचे.
आज जे जगातली विद्यापीठं मांडतात की माणसाला फक्त आर्ट्स, फक्त सायन्स, फक्त कॉमर्स असं शिक्षण न देता 3-4 प्रकारचं शिक्षण त्यांनी सायमल्टेनियसली घेतलं पाहिजे. आणि पैसे कमवण्याला एक शिक्षण, पण व्हर्सटाईल पर्सनॅलिटीसाठी अनेक शिक्षण, संगीत पण शिकलं पाहिजे, योगा पण शिकलं पाहिजे, मेडिटेशन शिकलं पाहिजे, खगोलशास्त्र शिकलं पाहिजे. त्यावेळेला नालंदा विद्यापीठामध्ये या सगळ्या गोष्टी एका वेळेला शिकवण्याची व्यवस्था होती. धर्म, तत्त्वज्ञान, व्याकरण, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र सगळ्या विषयांचं ज्ञान. इसवी सन 400, तुमचं पहिलं विद्यापीठ इसवी सन 1200. हे विद्यापीठ पुढे जाऊन इसवी सन 1193 बख्तियार खिलजीच्या आक्रमणामध्ये जाळलं गेलं. नोंद अशी आहे, कोणी 6 महिने म्हणतं, कोणी 3 महिने होतं, पण अनेक महिने नालंदा विश्वविद्यालयातली पुस्तकं जळण्यासाठी लागली. किती पुस्तकं असतील, मग ते कोणी लिहिली असतील, अनेक महिने लागले. पुन्हा एकदा थापा मारायला उभाच राहिलो नाही, कारण मला माहिती आहे की कोण हो नाही हो असं नाही म्हणेल. तर ती नोंद इतिहासामध्ये आहे. एकच नालंदा होतं का, तर त्या नालंदाच्या बरोबरीने तक्षशिला, विक्रमशिला अनेक विश्वविद्यालय होते. गणितामध्ये आर्यभट्ट, वैद्यकशास्त्रामध्ये सुश्रुत आणि चरक, भाषेमध्ये पाणिनी, अर्थशास्त्रामध्ये चाणक्य, किती 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 म्हणून नावं घ्यावीत. पुन्हा एकदा त्या सगळ्यांचे ग्रंथ आहेत, त्याचे अभ्यास चालले आहेत, जगातल्या अनेक विद्यापीठात अभ्यास चाललेले आहेत. अशी थोर परंपरा पुन्हा एकदा तरुण पिढीला मातृभाषेतून सांगण्याची व्यवस्था करावी, हा नवीन शैक्षणिक धोरणाच्या 5 उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. बाकी मातृभाषेतून शिक्षण हे उद्दिष्ट आहे. भविष्याचा वेध घेऊन व्यवसायाभिमुख शिक्षण हा एक उद्दिष्ट आहे. पण एक महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की गुलामगिरीच्या मानसिकतेतून जर बाहेर काढायचं असेल तर त्याला भारतीय ज्ञान परंपरेची ओळख करून दिली. प्राचीन भारत हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या दृष्टीने एक उज्ज्वल आणि अग्रगण्य केंद्र होते. अनेक विज्ञान शाखांमध्ये भारतीयांनी जगाला मार्गदर्शन करणारे मौल्यवान योगदान दिले. गणिताच्या क्षेत्रात भारताने शून्याचा शोध लावून आणि दशमान पद्धतीचा शोध लावून जगाच्या गणना पद्धतीत क्रांती केली. भारतीय ऋषींनी पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे वेदकाळात मांडलं. सूर्य सिद्धांत या ग्रंथ आहे. मला कळलं की IPS, UPSC, MPSC वाले आहेत, वाचा. सूर्य सिद्धांत या ग्रंथात ग्रहांची स्थिती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण मिळते. भारतीयांचे खगोल ज्ञान प्राथमिकता निरीक्षणावर आधारित आहे. आयुर्वेद ही भारताची देणगी आहे. चरक संहिता व सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये औषधोपचार, शरीर रचना, जे आता मेडिकल सायन्स शिकवते, शस्त्रक्रिया यांचे तपशीलवार वर्णन आहे. चरक संहिता व सुश्रुत संस्था या ग्रंथामध्ये औषधोपचार, शरीर रचना व शस्त्रक्रिया यांचे तपशीलवार वर्णन आहे, वगैरे 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 आपल्याला खूप सांगता येते. एक रेफरन्स आपल्या सगळ्यांना नक्की आठवेल, हळदीचं पेटंट डॉक्टर माशेलकरांनी झुंजून मिळवलं. त्याची सुद्धा मिळवण्यासाठीची पार्श्वभूमी होती, मिळवलं. प्राचीन शास्त्रामध्ये हळदीचा औषधी उपयोगावर सखोल चर्चा आहे. हळदीचा वापर रक्तदाब, ब्लड प्रेशर, एलिगेटर जखमा तसेच शरीराच्या इन्फेक्शनवर उपचार म्हणून केला जातो. हा प्राचीन ज्ञानाचा अभ्यास आणि प्रामाणिक शोध. हळदीचे अशा प्रकारचे गुणधर्म जे सांगितले गेले, म्हणजे तिच्या औषधी गुणधर्माचा शोध भारतीय ज्ञान परंपरेने लावला. त्यात हळदीमध्ये कर्कुमिन नावाचे घटक असतात, जे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म भरलेले आहेत. हे सगळं ज्या वेळेला माशेलकरांनी मांडलं की हळद आमची आहे, आम्ही ती डेव्हलप केली, मग आपल्याला हळदीचं पेटंट मिळालं. जगामध्ये आता हळद वापरण्यासाठी आपल्याला रॉयल्टी द्यावी लागते. आणि त्यामुळे एक कळणारा गोष्ट झाला. आता फक्त 6 वेगवेगळी जीवनाची क्षेत्र, त्यात आपण दाखवलेलं कर्तृत्व हे कमी शब्दात मांडून हे सगळं आत्ता आपण कसं इम्प्लिमेंट करणार आहोत हे मांडून मी माझं बोलणं संपवेन. इथिमॉलॉजी म्हणजे उत्पत्तीशास्त्र आणि लेक्सिकोग्राफी म्हणजे कोशशास्त्र याचे प्रणेते यास्क आचार्य इसवी सन पूर्व म्हणजे शून्याच्या आधी
7व्या शतकात यास्क नावाचे आचार्य होऊन गेले. त्यांनी निरुक्त हा ग्रंथ रचला, जो आहे अवेलेबल, वाचता येईल, पाहता येईल. यास्कांमुळे 2 शास्त्रांचा उगम झाला. इथिमॉलॉजी म्हणजे शब्द उत्पत्तीशास्त्र आणि शब्दकोशशास्त्र, लेक्सिकोग्राफी, सायन्स ऑफ डिक्शनरी मेकिंग. जगातली पहिली डिक्शनरी भारतात तयार झाली. पुन्हा एकदा पण नंतर प्रश्नोत्तराला मी त्यामुळे सुद्धा देईन की तुम्हाला वाटेल की मांडल्याने गेले तर मी थांबायला पण तयार आहे. पण पहिली डिक्शनरी भारतात झाली. निघंटू ग्रंथात समानार्थक शब्दांचा संग्रह दिसतो. पृथ्वीसाठी 21 नावे येथे आढळतात. यात प्रामुख्याने शब्दांच्या अर्थाचा, त्याच्या सूक्ष्म छटांचा मोठा बारकाईने अभ्यास केला गेला. निघंटू आणि निरुक्त यापासून वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश तयार करण्याची परंपरा भारतामध्ये तयार झाली. पुढे येणारे अमरकोश, वैजयंतीकोश इत्यादी कोश ग्रंथ त्यावर आधारलेले दिसते. निघंटद्वारे अप्रचलित अथवा विलुप्त होत जाणाऱ्या शब्दांचा संग्रह त्यांनी केला. त्यामुळे वैदिक भाषेचं तर जतन झालेच, पण भाषा जतन आणि संवर्धन, लँग्वेज प्रिझर्वेशन यासाठी एक तंत्रही आपल्याला मिळाले. शब्दसंग्रहाद्वारे भाषा जतन करण्याच्या संकल्पनेचा उदय झाला. आज डिक्शनरी किंवा शब्दकोश सर्वच भाषांमध्ये प्रसिद्ध आहे, पण पहिली डिक्शनरी ही भारतात निर्माण झाली. दुसऱ्या मुद्द्यावर येऊ. थोर व्याकरणकार पाणिनी. मी ते क्षेत्रही मांडतो, व्याकरण, आणि कोणी हे डेव्हलप केलं? पाणिनी. संस्कृत भाषेचा व्याकरणकार प्राचीन शालातूर, आजचा अफगाण पाकिस्तान सीमा प्रदेश येथे जन्म. इसवी सन पूर्व 4थे शतक, म्हणजे आता आपण इसवी सन 2025मध्ये जर असू तर जवळजवळ 2400 वर्षापूर्वी या पाणिनीने काय काय केलं? अष्टाध्यायी हा 8 अध्यायांचा सूत्रबद्ध ग्रंथ अवेलेबल आहे. सूत्र म्हणजे कमीत कमी अक्षरात केलेले वर्णन. लाघव हे अष्टाध्यायीचे वैशिष्ट्य. असे म्हटले जाते की ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. लाघव हा बुद्धिमत्तेचा आत्मा आहे. कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय मांडण्याची एक अनोखी रचना पाणिनीच्या अष्टाध्यायीत प्रकर्षाने दिसून येते. ग्रंथाचे शेवटचे सूत्र तर असे केवळ 2 अक्षराचे आहे. मी खूप थोड्या गोष्टीत मांडत जातो. जगातल्या अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये पाणिनीचा जेवढा अभ्यास केला जातो तेवढा इतर कोणत्याही भाषेचा किंवा व्याकरणाचा केला जात नाही. तर विदेशात झालं की ते चांगलं, तर विदेशामध्ये पाणिनीचा अभ्यास होतो. कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक, संगणकीय भाषा विज्ञान ह्या क्षेत्रात तर पाणिनीचा अभ्यास विशेषत्वाने केला जातो. ब्लोमफिल्ड 1962 या आधुनिक भाषाशास्त्रज्ञाने पाणिनीच्या अष्टाध्यायीविषयी काढलेले उद्गार मोलाचे. तो म्हणतो, तो मी नाही, इट इज द ग्रेटेस्ट मॉन्युमेंट ऑफ ह्युमन इंटेलेक्ट. मानवी बुद्धीचा हे सर्वात थोर स्मारक आहे. साधारणतः 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मॉडर्न लिंग्विस्टिक्स, आधुनिक भाषाशास्त्र या विद्याशाखेचा उदय झाला. त्याचे प्रणेते असणारे फर्दिनांद दे ससूर, ब्लूमफिल्ड अशा शास्त्रज्ञांवर पाणिनीच्या ग्रंथाचा मोठा प्रभाव होता. मला असं वाटतं की आज बऱ्याच गोष्टी कळाल्या की आपण लगेचच इथे डेक्कन युनिव्हर्सिटी, त्याच्या शेवटी मी मांडणार आहे, इथे प्रचंड अभ्यास झाला, प्रचंड ग्रंथसंपदा आहे, तर तिथे सगळं उपलब्ध होईल. आता येऊ अणूकडे. अणु सिद्धांताचा प्रणेता, आता ते अणुबॉम्ब किंवा सगळं अणु सिद्धांताचा प्रणेता कणाद महर्षी. म्हणजे त्या अणुबॉम्बाशी अणूचा संबंध नाही, तर विघटन केल्यानंतर ज्याचं विघटन होत नाही अशाला अणु म्हटलं जातं. पदार्थ विज्ञान, फिजिक्स मांडणारा इसवी सन पूर्व, पुन्हा सगळे इसवी सन पूर्व 6व्या शतकातील शास्त्रज्ञ म्हणजे कणाद महर्षी. वैशेषिक सूत्र हा कणाद ऋषींचा ग्रंथ. वास्तववादी पदार्थशास्त्रीय भूमिका त्यांनी मांडली. जगामध्ये कुठले व किती पदार्थ आहेत, त्या पदार्थाची विभागणी कुठल्या भागात होऊ शकते, अशा सर्व जिज्ञासा मनात घेऊन कणाद ऋषींनी विश्वाचा विचार केला व त्याचे उत्तर स्वरूप वैशेषिक दर्शन हा ग्रंथ आपल्याला मिळाला. अनंत आणि अमर्याद गोष्टींचा आपण अनुभव घेतो. या सर्वांची काही मर्यादित प्रकारात विभागणी करून सारे विश्वच आपल्या आकलनात घेण्याचा प्रयत्न येथे दिसतो. या ग्रंथाचे महत्त्व इतके आहे की कुठलेही भारतीय तत्त्वज्ञान शिकायचं असेल तर ह्या ग्रंथाचं पहिलं अध्ययन करावं लागतं. वैशेषिक दर्शन या ग्रंथात एकूण 10 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात 2 नायिका आहेत. एकूण 340 सूत्र आहेत. आपण आता अणु,
कणाद यांच्याकडून थोडं आणखी पुढे जाऊ. हे जरा जास्त कळणारं आचार्य कौटिल्य शास्त्र अर्थशास्त्राचा प्रणेता. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात कौटिल्याचा जन्म झाला. आर्य चाणक्य त्याचेच नाव. कौटिल्य अर्थशास्त्र हा त्याचा अर्थशास्त्रासंबंधी वर्णन करणारा युगप्रवर्तक असा ग्रंथ आहे. अर्थ म्हणजे राज्याचा लाभ. म्हणजे आज आपण राज्य चालवतो ना, ते सगळं त्यावेळेला लिहिलं आहे. गमतीशीर आहे. अगदी थोडक्यात दोन वाक्यात वाचतो. अर्थ म्हणजे राज्याचा लाभ व त्याचे पालन. म्हणजे हा एक राज्यशास्त्राचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य याचे आहे की यामध्ये 18 प्राचीन अर्थशास्त्रज्ञ आचार्यांचा आणि संप्रदायांचा उल्लेख येतो व कौटिल्याने त्या सर्व प्राचीन आचार्यांच्या अर्थशास्त्रविषयी ग्रंथाचे आलोडन करून हा ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्राची व्याख्या करताना कौटिल्याचे धोरण दिसून येते, अर्थप्रधान धोरण दिसून येते. म्हणजे पृथ्वीचा उपभोग, लाभ करून घेणे व मिळालेल्या पृथ्वीचे पालन करणे. मी पुन्हा वाक्य वाचतो, पण बरेच जण राजकारणात येणार असतील. त्यांनी असं लिहिलं आहे की पृथ्वीचा उपभोग म्हणजे लाभ करून घेणे व मिळालेल्या पृथ्वीचे पालन करणे ह्या गोष्टीचा उपाय सांगणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. कौटिल्याच्या मते अर्थ म्हणजे धन हेच प्रधान आहे आणि धनावर अन्य सर्व गोष्टी अवलंबून आहेत. त्यांनी एकूण राज्य कसं चालवावं हे जे दिलं आहे, 16 सूत्र दिलेले आहेत. हे फंटास्टिकच आहे. म्हणजे आम्हाला राज्य करताना ती अभ्यासलीच पाहिजे. शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे कल्याणकारी राज्य म्हणतो ते त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. त्याने म्हटलेलं आहे की प्रजेच्या सुखामध्येच राजाचे सुख आहे. आता असं होतं की नाही मला माहीत नाही. प्रजेच्या सुखामध्येच राजाचं सुख आहे. प्रजेच्या हितामध्येच राजाचे हित आहे. राजाला स्वतःचे असे काही प्रिय नाही. मला सगळं वाचताना जरा ते त्या काळातलं आता कसं येईल असं वाटायला लागलं. राजाला स्वतःचे असे काही प्रिय नाही, तर प्रजेचे जे प्रिय असेल तेच राजाचे प्रिय आहे. सर्व लोकहितकारी राष्ट्र अथवा जनता हीच मुख्य आहे असे समजून राज्य चालवण्याच्या अर्थात लोकशाहीचे बीज आपल्याला त्या अर्थशास्त्रात दिसतं. आता आपण डेमोक्रेसी म्हणतो, पण त्यांनी त्यावेळेला डेमोक्रेसी मांडली. मी ते 16 वाचलं नाही, ते वाचा घ्यावं तरी. तर त्यांनी प्रत्येक दिलेलं आहे. प्रधान कसा नेमावा, जनतेचा कर कसा आकारावा, सगळं दिलेलं आहे. हां, आता आणखीन एका मुद्द्याकडे गेलो की मग मी 2 मुद्द्यांकडे येणार. एक तर डेक्कन युनिव्हर्सिटी आणि मग नवीन शैक्षणिक. आचार्य चरक आणि सुश्रुत आयुर्वेदाचे पितामह. चरक यांचा जन्म पुन्हा एकदा सगळेच इसवी सन पूर्वच आहे, इसवी सन पूर्व 300. हे आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. त्यांचा उल्लेख शरीरशास्त्राचे पिता म्हणून आढळतो. चरकांच्या मते आरोग्य व रोग हे पूर्वनिर्धारित नसतात. खूप महत्त्वाचं वाक्य. चरकांच्या मते आरोग्य व रोग हे पूर्वनिर्धारित नसतात व आयुष्य हे मानवी प्रयत्नाने विशिष्ट दिनचर्येने व ऋतुचर्येने वाढवले जाऊ शकते. भारतीय म्हणजे मॉर्निंग वॉक वगैरे तुम्ही जे म्हणतात सर, भारतीय परंपरेनुसार व आयुर्वेद प्रणालीनुसार रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच न देणे कधी श्रेयस्कर हे ते इसवी सन 300 साली म्हणतायत की प्रिकॉशनरी मेजर्स घ्या. चरक आचार्यांचा ग्रंथ चरक संहिता या नावाने प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा डेक्कनमध्ये उपलब्ध आहे, वाचायला हरकत नाही. खूप त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत. 2800 वर्षापूर्वी या देशामध्ये पहिली प्लास्टिक सर्जरी झाली. आता इनेगेने पुण्यात 10-12 असतील प्लास्टिक सर्जरीवाले. आचार्य सुश्रुत प्राचीन भारताचे महान वैद्य आणि सर्जन होते. ते आयुर्वेदातील महान ग्रंथ सुश्रुत संहितेचे प्रवर्तक आहेत. त्यांना शस्त्रक्रियेचे जनक म्हटले जाते. त्यांनी सुमारे 2800 वर्षापूर्वी पहिली प्लास्टिक सर्जरी केली आणि इंग्रज म्हणतात हे गारुडी. आता ज्यांच्या उल्लेखाने मी सुरुवात केली नाळीकरणाच्या, आर्यभट्ट. हे फार इंटरेस्टिंग आहे. आर्यभट्ट ज्येष्ठ गणित. इसवी सन 476 इसवी सन 550 या कालावधीत होऊन गेलेले भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी आर्यभटीयम नावाचा ग्रंथ लिहिला. आर्यभटाने 0 अंशापासून ते 90 अंशापर्यंत 3/111 अंशाच्या फरकाने सर्व कोण घेऊन त्याचे जार्द कसे काढावे सांगितले. पृथ्वी स्वतःभोवती एकसारखी फिरत असते म्हणजे तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ आर्यभट्ट होय. आता त्यांनी जॉमेट्रीवर जे प्रयोग केले ते मला मोह होतोय म्हणून 2 मिनिटं वाचतो.
भारतामध्ये भूमिती ह्या आधुनिक विषयाची सुरुवात बौधायन या ऋषीने केली. वैदिक काळात निरनिराळे यज्ञ व्हायचे. यज्ञकार्यात थोडीही चूक झाली तर यज्ञाचे फळ मिळणार नाही, उलट पाप लागेल, अशा भावनेने अगदी काटेकोरपणाने यज्ञाचे नियोजन असायचे. यज्ञाच्या उद्देशानुसार यज्ञविधी म्हणजे यज्ञ कुंड बनवलं जायचं. आता जरा शांततेने ऐका. यज्ञ कुंड बनवलं जायचं, त्यासाठी दोरीने जमिनीचे मापे घेऊन विविध रचना केल्या जायच्या. ते आकार बनवण्यासाठी जे ज्ञान विकसित झाले तीच भूमितीची सुरुवात आहे. बौधायन ऋषींनी शुल्ब सूत्रा ग्रंथ लिहिला. शुल्ब म्हणजे दोरी. दोरीच्या साहाय्याने जमिनीची मापे घेतली जात. दोरीच्या आकाराने भूमिती आकार ते काढत होते. वर्तुळ, चौरस, आयत असे भूमिती आकार, तसे त्याचे क्षेत्रफळ काढण्याविषयी सिद्धांत बौधायनाने आपल्या ग्रंथात मांडले. हे झालं जॉमेट्री. आता येऊ डेक्कन कॉलेजकडे. डेक्कन म्हणजे आपलं हे फर्ग्युसनवालं डेक्कन नाही, ते एक स्वायत्त विद्यापीठ आहे. यांचं कर्तृत्व मला जरा 2 ओळी जास्तच वाचायला द्या, कारण ते तुम्हाला उद्यापासून उपयोगी आहे. आपल्या पुणे शहराला पूर्वेकडचे ऑक्सफोर्ड म्हटले जाते. ऑक्सफोर्ड हे शब्दकोश प्रकाशनाचे प्रसिद्ध आहे. ऑक्सफोर्ड इंग्लिश शब्दकोशापेक्षा कितीतरी पटीने व्यापक संस्कृत भाषेचा शब्दकोश प्रकल्प डेक्कन कॉलेज या संशोधन संस्थेत चालू आहे. 19व्या शतकात अनेक पाश्चात्य आणि भारतीय अभ्यासकांनी संस्कृत भाषेचे शब्दकोश तयार केले, पण त्यांचे स्वरूप मर्यादित होते. वेदांपासून ते 18व्या शतकापर्यंत निर्माण झालेल्या सर्व ग्रंथांचा समावेश त्यांच्यात नव्हता. थोडक्यात संस्कृत भाषेचा 4000 वर्षाचा इतिहास, त्या ग्रंथामधून प्रतिबिंबित होणाऱ्या संस्कृतीचा पूर्ण समावेश असेल असा एकही कोशग्रंथ उपलब्ध नव्हता. ग्रीक आणि लॅटिन या भाषांच्या बाबतीत त्यांचे कोश होते. संस्कृतच्या बाबतीत असणारी ही उणीव व त्याची आंतरराष्ट्रीय गरज लक्षात घेऊन 1949 साली त्यावेळेचे डेक्कन कॉलेजचे संचालक आणि भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर सुमित्र मंगेश कत्रे यांनी आव्हान स्वीकारून ऐतिहासिक तत्वावर आधारित ज्ञानकोशात्मक संस्कृत शब्दकोशाची सुरुवात डेक्कन कॉलेज केली. पहिल्या 25 वर्षात फार नाही 2000 ग्रंथ नव्याने वाचले गेले. पहिल्या 25 वर्षात सर्व 2000 ग्रंथ या संस्थे विद्वानांनी नव्याने शब्द वाचले. त्यातून शब्दांची निवड केली. सुमारे फार नाही 22 लाख शब्द संग्रहित करण्यात आले. त्यांची अर्थासह नोंद करून एक शब्द संग्रहालय डेक्कन कॉलेजमध्ये 73 साली 1973 सज्ज झाले. ह्या शब्द संग्रहालयात 22 लाख शब्दांचे 1 कोटी संदर्भ आहेत. संस्कृत भाषेचा कोणताही शब्द घेतला तर तो वेदापासून आजपर्यंत कोणत्या ग्रंथात आला आहे, त्याचा अर्थ काय आहे, कोणत्या काळात व कसे त्याचे अर्थ बदल घेते अशी परिपूर्ण माहिती तिथे उपलब्ध आहे. जगभरातून अनेक संशोधक ह्या माहितीचा लाभ घेतात. 73 पासून या कोशाचे प्रत्यक्ष प्रकाशन सुरू झाले. आजवर त्याचे 36 खंड प्रकाशित झाले. आता संगणकीय प्रणालीचा उपयोग करून या कोशाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. आपल्या प्राचीन संस्कृती अभ्यासाचे एक प्रमाण साधन म्हणून या कोशाकडे बघितले जाते. ब्रिटिश इतिहासकाराने वंडर दॅट वॉज इंडिया या ग्रंथात म्हटलं आहे की हा कोश जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो जगातील सर्वात मोठा कोशशास्त्राचा आविष्कार असेल. मी म्हणत नाही, विदेशातल्या लोकांनी म्हटलं की बरं वाटतं. तर A.L. बॅशम या ब्रिटिश इतिहासकाराने लिहिलं आहे वंडर दॅट वॉज इंडिया हे त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे की हा कोश म्हणजे डेक्कनला चाललेला कोश जेव्हा पूर्ण होईल, म्हणजे 22 लाख शब्द आहेत, 1 कोटी अर्थ आहेत, पूर्ण होईल तेव्हा तो जगातील सर्वात मोठा कोशशास्त्राचा आविष्कार असेल. आता हे सगळं लक्षात घेऊन पुन्हा आपण स्टार्टिंग पॉईंटला येऊ की मोदी काय म्हणाले की 47ला जर पुन्हा एकदा हा जग विश्वगुरू व्हायचा असेल, त्यावेळेला होता ना, हे आलं सगळ्या जगाला भूमिती विविध आपण शिकवलं, तर आपल्याला आपली ही भारतीय ज्ञान परंपरा नीट मांडून अरे बाबा रे हे सगळं जे दिसते ते आपणच केलं आहे याचा अभिमान जागृत करून याच्या पुढे आलं आहे. त्याच्यात रममान होऊन नाही चालणार की अरे बट्टा आमचं भूमिती आम्ही शकत, तू काय करतो बाबा. आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण आग्रह धरला की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या एक पाऊल पुढे जायचं. मग पहिला आपण निर्णय केला की मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे, कारण मातृभाषेतून शिक्षण मिळालं. इंग्लिश शिकू नका असं पण म्हणत, ती जगाची कम्युनिकेशन लँग्वेज. पण मराठी माझी मातृभाषा असेल, कन्नड माझी मातृभाषा असेल, ती मी शिकल्याशिवाय मला ग्रास ज्याला म्हणतात की ग्रहण करणं हे होणारच नाही. आणि पहिलं मातृभाषा शिक्षण. महाराष्ट्रातली सगळी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं
आम्ही मराठीत केली. 70% पॉलिटेक्निकचे विद्यार्थी मराठीतून पेपर लिहायला लागले. आता एक बॉम्बे IITने सॉफ्टवेअर डेव्हलप करून दिलं की ज्याच्यामध्ये तो तमिळमधून सुद्धा शिकवत असेल तर समोरच्याला मराठीमध्ये ऐकायला मिळेल, काही चूक पण होणार नाही, असं बॉम्बे IITने डेव्हलप केलं. ते घेऊन बसून देतो. म्हणजे आदल्या दिवशी त्याने मराठीतलं पुस्तक वाचलं, दुसऱ्या दिवशी इंग्लिशमधून शिकवणाऱ्या प्राध्यापकासमोर बसताना ते सॉफ्टवेअर ऑपरेट करायचं की त्याला शुद्ध मराठीमध्ये काय बाबा ह्या इंग्लिशमध्ये सांगतो ते कळेल. त्याच्यातून आपल्या देशामध्ये इन्व्हेन्शनच नाही, शोध लागणंच नाही. संपूर्ण जग श्रीमंत कसं गेलं? शोधाचं पेटंट मिळवणं. पेटंटचं आता काय, हे आता हे माझं झालं, आता मी द्यायचं असेल तर पैसे घेणार तुमच्याकडून. शोध, पेटंट, आणि हवं असेल तर दे रॉयल्टी. असं संपूर्ण जगातला माणूस आणि संपूर्ण जग श्रीमंत झालं. शोध लावायचे, पेटंट मिळवायचं, रॉयल्टी मागायचं. माननीय मोदीजींनी हा आग्रह आता धरला की प्रत्येक कॉलेजमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या फॅकल्टीच्या बरोबरीने एक तर खूप काही गोष्टी शिकवा. एका विद्यार्थ्याला एका वेळेला 12 डिग्र्या घ्यायच्या असेल तर घेऊ द्या. त्याची हिंमत ना. तुम्हाला काय करायचं आहे? PhD होण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन होण्याची आवश्यकता नाही, मोठी यादी आहे, ते आता इथे मांडत नाही. BA झालेलं सुद्धा PhD होऊ शकतो. संशोधन करण्यासाठी क्वालिफिकेशनची आवश्यकता नाही. पुण्यात आता एक आपण संशोधन केंद्र करतोय, तिथे 6व्या वर्षीचा मुलगा सुद्धा म्हणाला माझ्या डोक्यात बाबा कधी चाललंय तर तिथे जा आणि तिथे जाऊन कर काय प्रयोग करायचे. ते 82 वर्षाचे आजोबा म्हणाले मला तरुणपणी असं वाटत होतं की हे शोधावं, तेव्हा वेळ नाही मिळत. चला बाबा तिथे. असं वयाची मर्यादा नाही, शिक्षणाची मर्यादा नाही. संशोधन, ज्या संशोधनामुळे यावेळेला सिंदूर ऑपरेशन यशस्वी होताना सगळं किती ॲडव्हान्स डेव्हलप झालं आहे याची एक झलकच मिळाली. अजून भरपूर आतमध्ये. पाकिस्तानला लक्षात आलं की त्याच्यापेक्षा जास्त गडबड करण्यात पॉईंट नाही. चायनाला लक्षात आलं की आता याच्यापेक्षा जास्त त्यांना सपोर्ट करायला नको. सगळ्या जगाला लक्षात आलं की आता यांना मदत करायची, पाकिस्तानला करायची नाही. आता गेले मला वाटते 20-22 खासदारांचे ग्रुप्स तयार करून देशादेशात गेलेले आहेत की नेमकं काय झालं सांगायला. आणि पाकिस्तान हा करून बघत बसलेलं की आता हे सगळ्या जगामध्ये यांची लॉबी निर्माण करणार. तुम्ही पाहिलं असेल तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं TVवरच्या भाषणामध्ये ते शेवटी रडले की तुर्कस्तान सोडून कोणी आम्हाला मदत केली नाही. तर हे सगळं रामायण महाभारतापासून आहे. महाभारत आठवा, रामायण आठवा. महाभारतामध्ये कृष्णाने पहिलं तेच केलं ना की युद्ध होऊ नये बाबा, दोघांचंही नुकसान होईल, जरा बसा. नाही ऐकत, चलो युद्ध. मग अर्जुन बसला, म्हणाला नाही समोर सगळे नातेवाईक दिसत, हे होट नातेवाईक नंतर पहिलं युद्ध कर, जिंकलं युद्ध. मग आता काय सिंधू तेच आहे ना, आधी समजावून पाहिलं, अरे नका असं करू, तुमचेही पैसे जातात आमचेही पैसे जातात. ऐकत नाही. धडाधडची सुरुवात झाली, वर्णनं येत आहेत आपल्याकडे. आणि त्यामुळे संरक्षण शास्त्रामध्ये संशोधन आपण इतकं वाढवलं की आपल्याला स्क्रूसुद्धा इम्पोर्ट करावा लागायचा. यावर्षी संरक्षण क्षेत्रातलं आपण निर्माण केलेलं एक्सपोर्ट 85,000 कोटीचं आहे. 85,000. त्यामुळे आगामी भारत हा आहे की जो संपूर्ण जगाला योग शिकवेल. का तर त्याची तब्येत नीट राहिली पाहिजे. मेडिटेशन शिकवेल, कारण तो असाच ड्रग्स का घेतो म्हणून तर त्याला सुचत नाही काय, मग तो घेतो ड्रग. त्याच्यावेळी मेडिटेशन झालं की तो शांत होईल, आतमध्ये बघायला लागेल. हे संपूर्ण जगाला शिकवण्यासाठी भरपूर आपले ऋषीमुनी चाललेले आहेत. श्री रविशंकर चाललेले आहेत. आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये योगा आणतो, मेडिटेशन आणतो. काही काळजी करण्याचं कारणच नाही. महाराष्ट्रामध्ये 12 कोटी पॉप्युलेशन असेल तर त्याच्यामध्ये 3 कोटी लोक हे कुठल्या ना कुठल्या तरी उपासना पद्धतीशी जोडले गेलेले आहेत. श्री रविशंकर, रामदेव बाबा, इकडे वणीचे मोरे महाराज, धर्माधिकारी नरेंद्र महाराज वगैरे वगैरे वगैरे. मग अक्कलकोट स्वामी महाराज, गोंदवलेकर महाराज, शेगावचे महाराज, 3 कोटी लोक कनेक्ट आहेत. ते म्हणतात काय करायचं तुमचं चाललं आहे, आम्ही आमची ध्यानधारणा करतो. आणि ते त्यांच्या आयुष्यातली दुःख ही अशा प्रकारच्या साधनाने न्यूट्रलाइज करते सगळे दुःख. त्या साधनेतून अर्थ प्राप्त होतोय त्यांना की दुःख आणि आनंद हे काय न दिसणाऱ्याच गोष्टी आहेत, मानण्याच्याच गोष्टी आहेत ना.
आता हे सगळं जगाला देण्याचं काम आगामी 25 वर्ष करायचं आहे. त्यामुळे सगळ्या विदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिली. मोठ्या प्रमाणावर विदेशात जाऊन सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे विदेशात ब्रांचेस झाल्या, इकडे सिम्बॉयसिसच्या विदेशात ब्रांचेस झाल्या आणि तिथले विद्यार्थी आपल्या सगळ्या ह्या ज्ञानाची जास्त चॉईस करतात. आम्हाला योगा शिकायचं, मेडिटेशन, संगीत, नृत्य, शास्त्रीय नृत्य करत 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 भारत हा 2047 साली स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होताना पुन्हा एकदा जगद्गुरू होईल, आक्रमण न करता. भारताच्या सगळ्या 12,000 वर्षाचा इतिहास मांडला जातो. ज्ञात इतिहास 5,000 आहे. 2000, 3000, 0 ते 2025, 2000 आणि त्याच्या आधी 3000. यात भारताने आक्रमण केले, दुसऱ्याची भूमी बळकावली, दुसऱ्याची स्त्री बळकावली, दुसऱ्याचं सोनं बळकावलं, एकही प्रसंग नाही. तरी भारत जगद्गुरू होता. 47 साली शस्त्राच्या साह्याने इकडचा भाग घेतला, ते आपला आहे तो घेणार का? ते बरं अफगाणिस्तानपर्यंत जायचं आहे ना, तर काही तिथे POK पर्यंत थांबायचं नाही. पण तो आपलाच होता ना, आपलाच होता तो. पण बाकीच्यांची भूमी हडप करण्यातून आपल्याला 47 साली मोठं व्हायचं नाही आहे. सगळ्या जगाचं लोहचुंबक व्हायचं, जगाने इकडे आकृष्ट झालं पाहिजे. कुटुंब पद्धती, पुरुष महिला संबंध, स्त्रीला बरोबरीचं स्थान, गरीब श्रीमंत, या सगळ्याच कन्सेप्ट 15 ऑगस्ट 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 1951च्या निवडणुकीपासून महिलांना मताचा अधिकार मिळाला. जगामध्ये महिलांना मताचा अधिकार मिळण्यासाठी भांडावं लागलं, आंदोलन करावे लागले, मोर्चे करावे. फर्स्ट भारत आहे. या 47 स्वातंत्र्य मिळालं. 51 पहिली निवडणूक, महिलांना 1 मत, पुरुषांना 1, गरीबाला 1 मत, श्रीमंताला 1, झोपडपट्टीदाराला 1 मत, टाटाला पण 1 मत. टाटा आपलं 10 ट्रक मतं घेऊन चाललं, असं नाही झालं. त्यामुळे या देशामध्ये टाटा पंतप्रधान होऊ शकले नाहीत. याचं कारण ते त्यांचा व्यापार करत राहिले. एवढी मतं लागतात ती घेताना मिळवता येत नाहीत. ती मिळवण्याचे मुरलीधर मोहोळच मिळवतात आणि मग केंद्रामध्ये मंत्री होतात. आणि त्यामुळे ह्या देशामध्ये लोकशाही ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून आहे. सगळ्यांना समान अधिकार. मला असं वाटतं की खूप काही आपल्याला करायचं आणि त्यात प्रत्येकाची भूमिका आहे, प्रत्येकाची. म्हणजे डॉक्टर दीपक टिळकांसारख्या थोडे आजारी असतानापासून त्यांच्या रोहित टिळकांच्या अतिशय कर्तृत्वान मुलापर्यंत सगळ्यांना पुढचे 25 वर्ष रोल आहे. मला जे येईल ते मी इतरांना दिलं पाहिजे. मला आलेल्या कुलगुरू महोदयांनी त्यांना लगेचच भारतीय ज्ञान परंपरेची काही मोडूल सुरू करायची, तर लगेच पत्राचं केलं. मी लगेच त्याचं स्वागत केलं, माझ्या वयस दिलं, म्हटलं की गेले उद्या लगेच प्रोसेस करू. का तर मला जे माहिती आहे ते मला आता फक्त भारतीयांना नाही, संपूर्ण जगाला द्यायचं आहे. त्याचं आपलं ऑनलाईन युनिव्हर्सिटी काढायची आहे, अट्रॅक्ट करायचं आहे, ऑनलाईन शिकवायचं आहे, ऑनलाईन परीक्षा घ्यायची आहे, ऑनलाईन डिग्री द्यायची आहे. जगामध्ये आता भारतीय ज्ञान परंपरेची मोठी भूक निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की जी काही भीती मनात होती ती भीती असल्यामुळे खूप अभ्यास केला. त्या अभ्यासाचा मलाही उपयोग झाला, बहुतेक थोडासा तुम्हालाही झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रोते, 150व्या ज्ञानसत्राचा समारोप आपल्या साक्षीनं होतोय. सर्वांना विनंती, अजून 2 ते 3च मिनिटं आपण संयम ठेवावा आणि कोणीही सभागृह सोडू नयेत. महर्षी कणादांपासून ते कौटिल्यांपर्यंत आणि अणूपासून ते हळदीतल्या अँटीऑक्सिडंटपर्यंत विविध विषयांना स्पर्श करणारं प्रचंड आवाका असलेलं समारोपाचं व्याख्यान आज इथं झालं. याबद्दल माननीय चंद्रकांत दादांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार. पण इथे अनेकदा उल्लेख होतोय त्यानुसार वसंत व्याख्यानमाला हा प्रबोधनाचा महायज्ञ आहे आणि यज्ञ कोणा एकट्या दुकट्याच्या प्रयत्नाने होत नाही. त्यामध्ये समिधा टाकाव्या लागतात निस्वार्थपणे. अनेक व्यक्ती, अनेक संस्था, अनेक घटकांच्या सहकार्याने हे होऊ शकतं. या सगळ्यांचा ऋणनिर्देश करणं हेही संयोजक म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आभार प्रदर्शनासाठी वसंत व्याख्यानमालेचे माझे सहकारी कार्यकारिणी सदस्य स्वप्नील पोरे यांना निमंत्रित करतो. आणि आभार प्रदर्शनानंतरच 150व्या ज्ञानसत्राचा समारंभ संपन्न होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. श्री स्वप्नील पोरे. भारतीय ज्ञानसंपदेचे अनेक विस्मयकारी पैलू चंद्रकांतदादा पाटील यांनी आताच उलगडून दाखवले. त्यांच्या या व्याख्यानाने वसंत व्याख्यानमालेच्या 150वं ज्ञानसत्र कळसाला गेलं
असं म्हणायला हरकत नाही. व्याख्यानमालेचं निमंत्रण त्यांनी स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. व्याख्यानमालेचा हा विचाररथ 150 वर्ष अखंड दौडत आहे आणि या यशामध्ये टिळक कुटुंबियांचे नेतृत्व, मार्गदर्शन अतिशय मोलाचं आहे. व्याख्यानमालेचे आणि आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक, मालेचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, कार्यवाह डॉक्टर गीताली टिळक यांचा आवर्जून उल्लेख करणं मी कर्तव्य समजतो. आजच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे मालेचे कार्यवाह डॉक्टर मंदार बेडेकर, ज्ञानसत्रातील अन्य व्याख्यानांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि केसरी यांचे कर्मचारी, टिळक स्मारक मंदिराचा कर्मचारी वर्ग, स्मृती व्याख्यानांचे व्याख्यानं प्रायोजित करणाऱ्या व्यक्ती, त्याचबरोबर या सत्रातील व्याख्यानांचं प्रायोजकत्व स्वीकारून ज्ञानसत्राला सहकार्य करणारे चितळे बंधू, रावेतकर समूह, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा, PNG एक्सक्लुझिव्ह यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. त्याचबरोबर सर्व माध्यम प्रतिनिधींचे मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीने आभार मानतो. श्रोते हाच कोणत्याही व्याख्यानमालेचा आधार असतो. आपल्या सर्वांचे खूप आभार. या ज्ञानसत्रात आपण सर्वांनी टिळक स्मारक मंदिराच्या या प्रेक्षागृहात सर्व व्याख्यानं ऐकली आणि ही सर्व व्याख्यानं टिळक विद्यापीठाच्या YouTube चॅनेलवर देखील अखंडपणे आपल्याला ऐकता येणार आहे. आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा सोहळा संपला असं जाहीर करतो. नमस्कार.